टाइम्स ऑफ अहमदनगर आपल्या। मेरे साथ बोलिए, भारत माता की। क्यों भाई, संभाजीनगर वालों की आवाज को क्या हो गया है? 400 पार का बहुमत लाना है या नहीं लाना है? जोर से बोलो, लाना है या नहीं लाना है? मोदी जी को तीसरी बार प्रधानमंत्री बनाना है या नहीं बनाना है? तो ऐसी आवाज नहीं चलेगी। संभाजीनगर से मजलिस को उखाड़ कर फेंकने का संकल्प लीजिए। दोनों हाथ उठाइए, मोदी जी को फिर से प्रधानमंत्री बनाने के संकल्प की मुट्ठी भींचिए और प्रचंड आवाज से बोलिए, भारत माता की, भारत माता की। जय 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 शिवाजी, जय 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 भवानी। मेरे साथ बोलिए, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की। आज मेरे साथ संभाजीनगर ने एक कसक छोड़ दी थी। देश के पहले गृह मंत्री लौह पुरुष भारत रत्न सरदार पटेल ने ये मराठा वाड़ को निजाम के कुशासन से मुक्त किया था और मजलिस को यहां से हटाने का काम किया था। हमारी छोटी सी गलती, छोटी सी आलस, और आज फिर से मजलिस बैठी है। संभाजीनगर वालों को एक कबूल है क्या? जरा जोर से बोलिए, आप सहमत हो क्या? आज इस सभा से संकल्प कर कर जाइए, सरदार पटेल ने जो आजादी के बाद निजाम से मुक्ति दिलाई थी, ये नए निजामों को आप फिर से एक बार घर में बिठाकर उनकी जगह बताने का काम करेंगे। ऐकलं त्यांचं भाषण, उखाड फेकेंगे अशा प्रकारची भाषा त्यांना शोभतं अमित शहा जेव्हा असं बोलतो ना, कारण देशाचे गृहमंत्री आहे आणि एका गृहमंत्री माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये येऊन असा धमकी भरा हे स्टेटमेंट देणं की उखाड फेकेंगे करके, म्हणजे हे त्यांना शोभतं नाही शोभतं माहीत नाही, पण त्यांनी बोललेलं आहे। मला फक्त त्यांना हे सांगायचे आहे की हे लोकशाही आहे, लोकशाही मार्गाने लोकांनी मला निवडून दिलेले आहे। तर त्यावेळीही हेच परिस्थिती होती जे आज तुम्ही लोकांना सांगत आहे। आणि कितीही करा तुम्ही, आज लोकांना सगळ्यांना कळालेलं आहे की भारतीय जनता पार्टी काय करत आहे। दुर्दैवाने मला हे सांगावं लागतं की ज्या काळात तुम्ही माझा संबंध जे आहे ते निजामाशी जोडत आहे, माझं काही देणं घेणं नाही। निजाम होते एका काळात, ते गेले मेले संपले आता। आणि पण हे सांगावं मला हे सांगायचं आहे की जे काम निजाम करत होते, देशाला कमजोर करण्याचं काम, देशाला तोडण्याचं आणि फोडण्याचं जे काम करत होते, ते दुर्दैवाने आज कोणता पक्ष ते काम करत आहे। अमित शाह साहेब, मला बोलण्याची वेळ येऊ देऊ नका। मला सगळं माहीत आहे की आज सत्तेसाठी तुम्ही किती खालच्या लेवलवर गेलेली आहे तुमची पार्टी। जे भ्रष्ट लोक आहे ते तुमच्या रांगेत बसलेले होते, ज्यांच्या रेजिग्नेशनसाठी एका काळात तुम्ही लढत होते की आम्हाला याचं रेजिग्नेशन पाहिजे। आज तुम्ही कोणत्या परिस्थितीवर आलेले आहे आणि तुम्ही काय म्हटलं की 45 सीट्स, 48 पैकी 45 सीट्स आपल्याला पाहिजे, तर 3 सीट कशाला सोडताय? तुम्हालाही माहित आहे ना की 3 सीट पैकी माझी 1 सीट आहे म्हणून। म्हणजे आतापासूनच तुम्हाला हे माहित आहे की आमच्या 48 सीट पैकी 48 येणार नाही, कारण ते जे 3 सीट्स तुम्ही सोडलेले आहे त्या 3 सीटमध्ये एक माझी सीट पण आहे। अमित शाह साहेब, सुरुवात झालेली आहे, पण तुम्हाला जे बोलायचे होते तुम्ही बोलून गेलेले आहे। माझी ही सभा होऊ द्या, तुमच्या एक एक शब्दाचा मी उत्तर देणार। घराणेशाहीच्या बाबतीत ही मी ऐकत होतो की ज्या त्यांच्या स्टाईलमध्ये ते बोलत होते की सोनिया गांधी को, राहुल गांधी को प्रधानमंत्री बनाने का है, ममता बनर्जी को उसके भतीजे को बनाना है, शरद पवार को, सुप्रिया सुले को बनाना है मुख्यमंत्री। तो घराणेशाही के बाद एकदा अमित शाह साहेब, एकदा तुमच्या स्टेजवर जे बसलेले नेते होते ना त्यांच्या बाबतीत बोलू। मग त्यांची घराणेशाही आहे आणि तुमची काय आहे? एकाचं नाव घेऊ का मी?
राधाकृष्ण विखे पाटील महाराष्ट्राचे मंत्री, त्याचा मुलगा तुमच्या मागे बसलेला होता, ते कोण? खासदार. दुसरा नाव सांगू तुम्हाला, रावसाहेब दानवे जे तुमच्या शेजारी बसले होते, ते कोण? खासदार, मंत्री देशातले. त्याच्या मागे कोण बसला होता? त्याचा पुत्र संतोष दानवे, कोण? आमदार. अशोक चव्हाण, त्यांचे वडील कोण होते? हे कोण आहे? अशोक चव्हाण. मुंडे परिवार, हे कोण आहे? हे कोण आहे तुम्ही सांगा ना मला. हे सगळं बघताना तुम्ही हे एकदा तरी आपल्या लाईन मध्ये बसलेले कोण कोण लोक आहे, कमीत कमी नेक्स्ट टाइम अमित शाह साहेब हे भाषण करताना तुमचे जे कार्यकर्ते असते ना, त्यांना सांगा की हे जे घराणेशाहीतले जे लोक माझ्या शेजारी बसलेले आहे ना, त्यांना उचला आणि खाली त्याला बसायला सांगा, कारण मी दुसऱ्यांवर बोट दाखवणार आहे. एकदा तुम्ही दुसऱ्यांवर बोट दाखवताना अमित शाह साहेब स्वतःवर आणि आपल्या स्वतःच्या पार्टीवरही एकदा लक्ष करून घ्या की तुमची पार्टी विथ अ डिफरन्स आज किती खालच्या लेवलवर गेलेली आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. आणि असं समजू नका की तुम्ही बोलून इथून निघून जाईल करके. तुमच्या एक एक शब्दाचं उत्तर मी माझ्या सभा जेव्हा होईल तुमचं उत्तर देईल मी.